नमस्कार सगळ्यांना, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात, मस्तात आणि आनंदात. तर मित्रांनो, नुकताच आपला पावसाळा चालू झालेला आहे आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर मला वाटतं नक्कीच हे खूप चांगलं ठिकाण आहे. संजय गांधी उद्यान बोरिवली, त्याला नॅशनल पार्क असं म्हणतात. सो असा ह्या नेचरचा आनंद घेण्यासाठी मी सुद्धा आलेली आहे. तर तुम्हाला ते मी एक्सप्लोर करणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये ना 2 आपले नॅशनल पार्कमध्ये म्युझियम आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा नेचरचा आणि म्युझियमचा आनंद घ्या. तर सर्वप्रथम जर आपण नॅशनल पार्कला यायचं असेल तर बोरिवलीला यायचं आहे ट्रेनने. आणि बोरिवली ईस्टला तिथून चालतही आपण पोचू शकतो अगदी 10 मिनटामध्ये. आणि रिक्षाने पण जाऊ शकतो, बाईकने तर अगदी 5 मिनटावर आहे. तर बोरिवली ईस्टवरून तुम्ही चालत आणि बाईकने म्हणजे कसं येऊ शकता, हार्डली 10 मिनटावर आहे. तर चला मग आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते आम्ही काय काय केलं ते. तर चला, आता आम्ही बोरिवलीला आलेलो आहोत बाईकने. तर तुम्हाला सर्वप्रथम मी गेट दाखवते. हा निसर्ग पुढे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे, पर स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवले जेणेकरून तुमची उत्सुकता वाढेल पुढे पाहण्यासाठी. तर आता हा तुम्हाला गेट दाखवते. ह्या गेटमधून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. गेटचं आता नाव वगैरे म्हणजे नवीन टाकतात आहे, लिहित आहेत, त्यामुळे त्याचं कलर वगैरे चालवले आहे. आणि इथे बघा, हा पार्किंग पॉईंट आहे. आपली 2 व्हीलर 4 व्हीलर आपण इथे पार्क करायची आहे. आणि हा जो दिसतोय ना, ह्या इथे सगळे मुलं उभी आहेत, तिथे तिकीट काउंटर आहे. त्यानंतर तिथे मी तिकीट घेतलं आणि आम्ही तिकडे पार्किंगमध्ये आमची 2 व्हीलर होती तीसुद्धा लावली. आणि इथे पर्यटनचा नकाशा दिलेला आहे की कसं कसं आहे ते तुम्ही जाऊ शकता, तिथे गाईड केलं आहे. त्यानंतर तिकीट घेऊन आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. आणि इथे सगळेजण विचारतात की तुम्हाला फिरण्यासाठी 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे पाहिजे का, सायकल पाहिजे का. 2 व्हीलर नाही, म्हणजे सायकल आणि 4 व्हीलर आणि ह्या अशा व्हेकल आहेत. तर माझी खूप अगोदर जेव्हा मी नॅशनल पार्कला आलेले तेव्हा माझी इच्छा होती की ह्या व्हेकलमधून जाऊन मस्त, त्याला काहीतरी बगी असं काय म्हणतात, अशा त्या बोलत होत्या, म्हणजे नाव आहे त्या व्हेकलचं. तर ह्या व्हेकलमधून मला प्रवास करायचा होता, म्हणजे पूर्ण नॅशनल पार्क बघायचं होतं. आणि ही लेफ्टला आता तुम्ही बस बघितलात लाल कलरची, तो तिथे बसस्टॉप आहे लगेचच अगदी 5 मिनटावर. तिथून आपण कानेरी क्यूजला जाऊ शकतो, कानेरी गुफा बघायला जाऊ शकतो. तर आम्ही आता ह्या व्हेकलमधून चाललो आहे. आणि ह्या व्हेकलची एक खासियत अशी आहे, म्हणजे स्पेशालिटी, की ह्यांच्या ज्या चालक आहेत म्हणजे चालवणाऱ्या, त्या मेन म्हणजे आपल्या लेडीज ताई आहेत. तर त्या पण खूप छान अशा आमच्याबरोबर गप्पा वगैरे मारत होत्या. असं वाटत होतं की फार पूर्वीपासून ओळख आहे. तर कधी कधी खरंच अशी खूप छान लोकं आपल्या आयुष्यामध्ये येतात, कळत नकळत येतात आणि आनंद देऊन जातात. छान वाटतं त्यांना भेटल्यावर. मला असं वाटतं त्यांना आम्ही भेटलो ते पण त्यांना छान वाटलंच असेल, कारण की खूपच म्हणजे आम्ही गप्पा मारत होत्या, सगळं सांगत होत्या. तर इथे तुम्ही बघू शकता आता आपला हा नॅशनल पार्क चालू झालेला आहे. तर मी सुद्धा ह्या व्हेकलमधून आनंद घेते आणि तुम्हाला पण हे कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्यासाठी रेकॉर्डिंग करत आहे. सो तुम्ही पण ह्या निसर्गाचा आनंद घ्या माझ्यासोबत. तर बघा कशी सगळीकडे हिरवळ आहे, कारण आत्ता कसा पावसाळा चालू झालेला आहे ना. आणि बघा, काही जण चालत चाललेले आहेत. बऱ्याचदा मी 1-2दा नॅशनल पार्कला आली होती आणि हे बघा सायकलने पण चाललेत मुलं वगैरे. आणि हे 4 व्हीलर पण अशा तिकडे अवेलेबल आहेत सीटर्स. तर त्यांनी पण आपण पूर्ण नॅशनल पार्कचे काय काय पॉईंट्स आणि पूर्ण नेचर आपण बघू शकतो. आणि इथे राईट साईडला ना सायकल पण भेटतात हां. तर त्यासुद्धा काही पैसे देऊन आपण विकत घेऊ शकतो. आणि ह्या ज्या व्हेकलने आपण चाललो आहे, म्हणजे मी चालले, त्याचे पण पर पर्सन 50 रुपये आहे जाण्याचे. आणि परत त्याच व्हेकलने यायचं असेल तर पुन्हा एका माणसाचे 50 रुपये आपल्याला पे करायचे आहेत. तर त्याचं पण तिकीट एक वेगळं आहे. आता ह्या व्हेकलमधून चाललो आहे.
हां, तर मी काय तुम्हाला म्हणत होते की बघा ना, निसर्ग किती सुंदर दिसतोय, मस्त पूर्ण हिरवळ हिरवळ हिरवळ. तर आत्ता आपण पोचलो आहे ना, हे जो तुम्हाला दिसतोय हा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून जातो. त्या ब्रिजवर इथे ना फोटो काढण्यासाठी, सेल्फी किंवा आपले असे फोटो काढण्यासाठी पण हा पॉईंट खूपच छान आहे. आणि तो राईट साईडला तुम्हाला दिसतंय तिथे छोटीशी अशी नदी आता वाहू लागले, कारण नुकताच पावसाळा चालू झालेला आहे. आणि भरपूर पावसाळा संपला ना की इतकं त्या नदीमध्ये पाणी असतं की तिथे बोटिंगचा ॲक्च्युली पॉईंट आहे. म्हणजे बोटिंग पण आपण करू शकतो, त्याचे पण वेगळे पैसे आहेत. तर कधी मला असं वाटलं तर तो बोटिंगचा पण मी नेक्स्ट टाईम व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. तर आपण त्या ब्रिजवरून आता पुढे चाललो आहे आणि हा असा निसर्ग आहे बघा, सगळीकडे झाडच झाडं आणि हिरवळच हिरवळ. आणि मी तुम्हाला खूप अगोदर पण एका व्हिडिओमध्ये बोललेली आहे की हिरवळीमध्ये खूप छान वाटतं. आणि इथे आपण कुठे पोचलो माहिती आहे का, आता हा जो पॉईंट आहे ना तिथून ती लाईन लागली आहे, तर तिथून आपण जंगल सफारीची म्हणजे तिकीट घेऊन वाघ वगैरे बघण्यासाठी ती एक वेगळी गाडी असते, तर इथून तिकीट घ्यायचं आहे. तिथे आता पोचलो आहे असं त्या ताई सांगत होत्या, ज्या हे व्हेकल चालवतात ते. आणि हां, मी काय म्हणत होते, हा आता चला निसर्ग आपण बघूया. तर निसर्गाविषयी बोलूया की आपण ज्या शहरामध्ये राहतो आहे, म्हणजे स्पेशली मी मुंबई शहरामध्ये राहते. तर मला असं वाटतं मुंबईचं आपलं धावपळीचं जीवन, गजबजलेलं सगळं, सगळीकडे आवाजच आवाज. तर कधीतरी आपल्याला अशी शांतता पाहिजे असेल आणि संपूर्ण असं हिरवळ, शुद्ध हवा आणि आपल्याला रिलॅक्स वाटण्यासाठी पक्षी, झाडं, नदी, नाले, ह्या सगळ्या म्हणजे निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल ना, तर अशा ठिकाणी नक्की या मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो. आणि हे बघा आमच्या पुढे पण अशी एक व्हेकल चालले, त्यामध्ये सगळे बसून चालले. आणि ह्या ताई ज्या गाडी चालवतात ना, त्या आम्हाला दाखवतात की हे बघा इथे माकड आहेत. तर हा जो एक माकड आहे ना, तो ते चिंचेच्या झाडाची पानं तोडतोय त्याला खाण्यासाठी. आणि त्याच्या पुढे पण बरेच माकड आहेत. आणि नॅशनल पार्कमध्ये भरपूर माकड आहेत, म्हणजे तुम्ही ठिकठिकाणी जिथे जाल ना तिथे तुम्हाला माकड बघायला मिळतील. आणि हे लहान मुलांसाठी आहे. तर आत्ता आपण म्हणजे इथे आम्ही पोचलेलो आहोत. हा फर्स्ट पॉईंट आहे, कारण ह्या व्हेकलने आम्हाला 2 म्युझियम ते दाखवणार होते. तर हा पहिला जो म्युझियम आहे तो कॅटचा म्युझियम आहे. इथे तुम्हाला नाव दाखवते काय लिहिलं आहे ते. प्लॅस्टिक फ्री झोन आहे असं तिथे लिहिलं आहे. आणि ह्या आतमध्ये जाणं, हे बघा इथे बघताय तुम्ही कॅट सेंटर म्हणून लिहिलं आहे. तर इथून अशी एंट्री आहे. बाहेरून बघा पूर्ण असं ते दगडाचं आहे आणि आतमध्ये खूप छान अशी शांतता, गार वाटलं एकदम. आणि एकदम म्हणजे छान वाटलं आतमध्ये एंटर केल्यावर. तर अशा प्रकारे इथे प्राणी आहेत. इथे वेलकमसाठी समोरच आपले वाघोबा आहे, टायगर आहे. आणि इथे हा वाटतं, मला वाटतं चिता आहे ना. तर हे असं ग्राउंडला आहे. इथे बघू शकता फॅन पण आहेत, त्यामुळे बरं वाटलं जरा, म्हणजे थंड हवा आणि त्याच्यामध्ये असं सगळं बघायला मिळतं. तर खूप छान प्रकारे बनवले, उत्तम सोय केलेली आहे. त्याबद्दल ज्यांनी बनवले त्यांचे पण मला वाटतं आभार मानले पाहिजेत. आणि असे मोठे मोठे इथे फोटो लावलेत. आणि इथे बघा ह्या ज्या मुली उभ्या आहेत ना, तर इथे अशी स्क्रीन दिलेली आहे. आणि त्या स्क्रीनवर असं टच केलं ना की भरपूर सारे वाघाचे प्रकार, चित्ताचे प्रकार इथे स्क्रीनवर येतात आणि एकदम जवळून बघायला भेटतं. ह्या स्क्रीनवर तुम्ही बघा, मी थोडं तुम्हाला दाखवते. बघा हा चित्ता दिसतोय. तर त्या अशा त्या व्ह्यू करून बघत होत्या. त्यामुळे मी गेली नाही का त्यांना डिस्टर्ब नाही केलं. पण हे जे स्टॅच्यूज इथे लावले होते, स्टॅच्यू असे लावलेत, ते तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे आहे. हे एंट्री केल्यावरच ग्राउंडला आहे. आणि वाघ बघा किती, थोडीशी भीती वाटली बघायला, पण छान. आता फर्स्ट म्हणजे ग्राउंडचं बघून आता फर्स्ट फ्लोअरला चाललो आहे आम्ही. तर हे फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी असं आहे. छानच बनवलं आहे, खूप छान बनवलं आहे. आणि हे पुढे जे चाललं आहे ना, फॅमिली, नवरा बायको, छोटं त्यांचं मूल आणि त्यांची आई आहे. तर ते त्या व्हेकलमध्ये आमच्यासोबतच होते.
ते पण आमच्याबरोबर मस्त गप्पा गोष्टी करत होते. असं वाटत होतं की ते तिघंजणं, छोटं बाळ आणि आम्ही दोघंजणं असं फॅमिली फिरायला आलो आहे, असा आम्हाला तेव्हा फील झाला. छान वाटलं अशी माणसं मिळाली की. तर आता फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. ते बघा ते छोटं बाळ आजीला बोलते की ये आजी बघ, म्हणजे ते या काय वाटतं. हे बघा, हे स्टार्टिंगलाच असं दिसतंय. ते बघून त्याला मज्जा आली, तो आजीला दाखवत होता. आणि इथे पण बघा कसे कॅटचे असे फोटो दाखवलेत. वेगवेगळ्या प्रकारच्या इथे कॅट आहेत भरपूर. इथे फोटोमध्ये पण दाखवलेत आणि असे स्टॅच्यू पण ठेवलेत. ते स्टॅच्यू जर आपण बघू ना तर खरं खरं वाटतं, एवढे छान बनवलेत. हे बघा. तर इथे आता बघा तुम्ही सगळे कसे आहेत ते. आणि काय एकदम म्हणजे वातावरण थंड असल्या कारणाने ना, ऊन नव्हतं मला वाटतं, त्यामुळे असा इथे आतमध्ये थोडा अंधार वाटत होता. म्हणजे लाईट्स होत्या तरी पण अंधार होता, त्यामुळे ते कॅप्चर केलं तर थोडं असं अंधारसारखं तुम्हाला दिसत असेल. पण बघा, हे बघा, ह्या सगळ्या मांजरी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. मला असं वाटतं पहिल्यांदा मी सुद्धा एवढ्या मांजरी असतात ते मला पहिल्यांदा कळलं. हे असं सगळं लावलंय. हा फर्स्ट फ्लोअर आहे. आपण हे फर्स्ट फ्लोअरला बघतोय. संपूर्ण हे मी कॅप्चर केलं. आणि आम्हाला त्या व्हेकल त्या ताईने सांगितलेलं की तुम्ही ते म्युझियम 5 मिनिटातच बघून या. तर आम्ही फटाफट पाहिलं. आणि हे बघा, ही स्क्रीन पुन्हा मी तुम्हाला दाखवते. तर असं संजय गांधी नॅशनल पार्क SGNP असं लिहिलं ना. आणि हा स्टार्टिंगला जो याक होता तिथे. आता बाहेर पडतोय. तर फर्स्ट फ्लोअरवरून आता आपण पुन्हा ग्राउंड फ्लोअरला चाललो आहे, कारण की आपल्याकडे 5 ते 6 मिनिटाचाच वेळ होता आणि तेवढ्या वेळात फटाफट ही मी शूटिंग केलेली आहे. तर आता हे आपण खाली आलो आहे ग्राउंड फ्लोअरला. आता ह्यामधून आपण बाहेर पडतोय आणि मी तुम्हाला निसर्ग दाखवते बाहेर पडल्यावर. इथे सगळेजणी सेल्फी वगैरे काढतायत, फोटो काढतायत. हे स्टार्टिंगला स्वागतासाठी आहेत, इथे लावलेला आहे हा चित्ता, सुस्वागत. बघितलं जेव्हा आतमध्ये येताना मी तुम्हाला दाखवलं. तर बाहेर पडल्यावर हे बघा असं दृश्य आहे. किती सुंदर झाडं ना, मस्त हिरवळ वाटतंय. आणि वातावरण म्हणजे पाऊस चालूच होता. पाऊस भरपूर यायचा आणि थांबायचा. तरी पण आज आम्ही आलो कारण की आम्हाला पावसाळा पण एन्जॉय करायचा होता आणि निसर्गाचा आनंद पण घ्यायचा होता. आणि ही समोर ती आपली व्हेकल आहे. तर त्या ताई आम्हाला बोलल्या की तुम्ही आता बघून आलात ना, तर इथे हा वाघाचा स्टॅच्यू आहे, तिथे तुम्ही फोटो वगैरे काढा. तर मी आणि माझे मिस्टर होते, तर आमच्या दोघांचा फोटो काढायला पण त्यांनी आम्हाला मदत केली. म्हणजे स्वतःहूनच त्या बोलल्या की द्या आम्ही फोटो काढतो. त्यानंतर परत आम्ही त्या व्हेकलमध्ये बसलो आहे आणि आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. सेकंड म्युझियम बघायला चाललो आहे. ते काय तरी हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता पुन्हा आपण त्या व्हेकलमध्ये चाललो आहे आणि त्या छान गप्पा मारतायत. मी त्यांना विचारलं की आपण आता कुठे चाललो आहे, तर त्या समजावून सांगतायत आणि ह्या पूर्ण हिरवळीबद्दल सांगतायत. आणि मी पण त्यांना विचारत होते की तुम्हाला नेहमी म्हणजे नेहमी अगदी त्या ड्युटीवरच आहेत, म्हणजे त्या इथे जॉब करतात. तर त्यांच्याशी मी गप्पा मारत होती की तुम्हाला किती छान वाटत असेल ना ह्या निसर्गामध्ये, नेहमी तुम्हाला शुद्ध हवा दिसते. ते बघा हात करून दाखवत आहेत ना, तर तिकडे ना क्वार्टर्स आहेत, म्हणजे आपण रूम घेऊन राहू शकतो. तर त्या सांगत होत्या की इथे एका दिवसाचे 4,000 काहीतरी भाडं आहे. तर तुम्ही ह्या टेंटमध्ये राहू शकता. टेंट असं नाही, म्हणजे मला पक्की अशी घरं टाईप वाटली. तर इथे राहून पूर्ण नॅशनल पार्क आणि राहण्याचा आनंद घेऊ शकता. खाण्यापिण्याची पण सोय आहे असं त्या सांगत होत्या. तर खाणं पिणं आपण आपल्या मर्जीने ऑर्डर करून खाऊ शकतो, त्याचे वेगळे आहेत आणि 4,000 राहण्याचे आहेत. आणि इथे लेफ्टला पण छान अशी बिल्डिंग दिसली. एवढा आतमध्ये नॅशनल पार्कला इतकं सगळं छान आहे, हे पहिल्यांदाच मी पण बघते आहे. तर खूपच छान वाटलं. जर ऊन असतं ना मित्रांनो, तर ह्याच्यापेक्षा आपला व्हिडिओ एकदम क्लिअर छान तुम्हाला बघायला मिळाला असता. पण वातावरण असं थंड. ही बघा, ही जी गाडी जाते ना ती सफारी बघायला इथे आतमध्ये.
वाघांची सफारी बघायची ती गाडी जाते, जी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली होती ना की तिथून त्या सफारीचं तिकीट घेऊन जायचं आहे. आणि अशी छोटी छोटी घरं बघा किती छान आहेत, क्वार्टर्स बनवलेले आहेत. तर आता ह्या सेकंड पॉईंटला आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे पण एक म्युझियम आहे, पक्ष्यांचं म्युझियम आहे. बाहेरून असं दिसतं बघा, पूर्ण पॅक आहे. आणि इथे आता उतरलोय आपण ह्या व्हेइकलनी. हे असं लिहिलेलं आहे प्राकृतिक इतिहास संग्रहालय. तर मी ह्या ताईंना थोडंसं कॅप्चर केलं कारण त्या मला आवडल्या, तर त्यांना म्हटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ का, यूट्यूबमध्ये येईल वगैरे. तर आम्ही आता इथे एंट्री केले. आता तुम्ही हे बघा पक्ष्यांचं इथे पण आम्हाला 5 ते 6 मिनटं दिली होती, तर मी कॅप्चर केले. आता बघा आणि ह्या म्युझियममध्ये मस्त AC होता, छान वाटलं, एकदम गार वाटलं. कारण वातावरण थोडं दमट होतं ना आणि पाऊस पडत होता, थांबत होता, त्यामुळे फार असं म्हणजे गरमी होत होती. तर जरा AC मध्ये गेलो आणि त्यात हे सगळे वेगवेगळे पक्षी आणि टायगर वगैरे बघायला मिळालं, तर खूप छान वाटलं. आणि हे सुद्धा खूप अप्रतिम बनवलेलं आहे. ज्याने पण बनवले त्यांचे मनापासून आभार. म्हणजे ह्या मागे त्यांची किती मेहनत असते हे बघताना जाणवतं. आणि इतकं ते असं रिअल वाटतं ना बघताना. बघा किती सुंदर आहे सगळं. हे सिंह आहे, 2 सिंह आहेत. हे बघा असे वेगवेगळे इथे पक्षी आहेत. म्हणजे एवढे पक्षी मी सुद्धा पहिल्यांदाच बघितलेत, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ही जी फॅमिली आमच्यासोबत त्या व्हेइकलमध्ये आहे त्या पण बघतायत. मी आणि माझ्या मिस्टरांचा फोटो त्यांनी काढण्यासाठी आम्हाला मदत केली आतमध्ये पण. आणि हे त्यांच्यासोबत बाळ होतं ते. इथे वाघ आहे, तिथे आम्ही मस्त फोटो काढले, एकदम वाघाच्या जवळ आहोत असं भासणारा फोटो काढला. तर प्रत्यक्षात वाघ आपण किती घाबरतो, पण हे सगळं बघायला मिळालं आहे, त्यामुळे मजा येते असं फोटो काढायला प्राण्यांसोबत. आणि मग आम्ही 5-6 मिनटामध्ये आता बाहेर पडलो आहे हे म्युझियम बघून. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 म्युझियम मी दाखवलेत. तर आय होप की तुम्हाला आवडतो आहे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करताय. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला अधूनमधून माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. तर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण चाललो आहे जंगल सफारीच्या गाडीच्या इथपर्यंत. हे तिकीट आहे आमचं. तर जाता जाता आता इथे मध्ये बघा त्या ताई दाखवत आहेत की हरण आहेत. झूम केलं आहे मी, बघा तुम्हाला बघायला मिळतात की हे रिअलवाले हरण आहेत. तिथे चरत आहेत, हे बघा दिसले तुम्हाला. तिकडे बगळे पण आहेत. आणि हरण म्हटलं की हा प्राणी इतका सुंदर आहे ना, म्हणजे त्यांना बघायचा मोह आवरत नाही, खूप छान दिसतात. पण आम्ही खूप लांब होतो त्यामुळे जितकं झूम करता येतं की तेवढं मी केलं आहे. तर अशा त्या सांगत होत्या की इथे भरपूर हरण पण आहेत, बगळे पण आहेत, मध्ये मध्ये साप वगैरे बघायला मिळतात आणि भरपूर प्राणी बघायला मिळतात. तर पुन्हा एकदा मी त्यांना म्हणाले की तुम्हाला खूप छान असं ना हे सगळं बघायला मिळतं आहे. तर बोलल्या हो खूप छान वाटतं, दगदगीच्या जीवनामध्ये सतत आम्ही ह्या हिरवळीमध्ये असतो, प्रसन्न वाटतं, म्हणजे मजा येते हा जॉब करताना, अशा त्या ताई म्हणत होत्या. आणि आम्हाला त्या बोलल्या की आत्ता तुम्हाला जंगल सफारीचं जिथून तिकीट मिळतं, तर स्टार्टिंगला जिथून आलो होतो मध्यंतरी मी तुम्हाला दाखवलेलं तिथे मी सोडते, म्हणजे त्या आम्हाला तिथे सोडणार आहेत. आणि तिथून मग जर जंगल सफारी करायची असेल तर पुन्हा एकदा नवीन तिकीट घेऊन जंगल सफारी कराव्या म्हणजे आपण जाऊ शकतो. पण आम्ही नाही गेलो, आम्ही उतरलो आणि मग येण्याच्या दृष्टीने म्हणजे चालू लागलो, म्हणजे पुन्हा आम्हाला यायचं आहे, आपल्याला बाहेर पडायचं. तर येता येता हे सगळं आम्ही चालत मस्त निसर्ग एक्सप्लोर केला. ही बघा ही नदी, जो तुम्हाला मी ब्रिजवरून जाताना ह्या व्हेइकलमधून दाखवलं ना, त्याच्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहोत आपण. तर इथे आम्ही भेळ वगैरे खाल्ली मस्त. आणि इथे बघा कैरी वगैरे आपण खाऊ शकतो, चाट आपल्याला खायला मिळतं, फळंही खायला मिळतात.
म्हणजे बऱ्याच व्हेरायटी असतात त्यांच्याकडे. मी दाखवते तुम्हाला, आता कॅप्चर केलं आहे मी काय काय असतं ते. लिंबू सरबत हे बघा, हे असं मका मिळतो, काकडी पण असते, कैरी, चिंच, कलिंगण होतं बघा, आणि हे स्टार फिश, ह्या अशा व्हेकल असतात. आता ही गेली ना हे व्हेकल घेऊन, ती पण स्टार्टिंगला ज्या व्हेकलमध्ये आम्ही बसणार होतो ना, त्या दोघीजणी होत्या. तर असं हाय हॅलो आमची म्हणजे झाली होती ना बोलणी, तर तिने बघा आता मला किती छान हाय केलं. म्हणजे असं वाटलं की आम्ही फार पूर्वीपासून भेटलो. तर अशी कळत नकळत माणसं आपल्या आयुष्यात येत असतात आणि आपलीच होऊन जातात. तर खूप छान वाटतं अशी माणसं भेटतात. तर तिने एवढं प्रेमाने मला बाय केलं ना, असं वाटलं की ती माझी मैत्रीणच आहेत. तर तुम्ही पण नॅशनल पार्कला आलात तर ह्या व्हेकलमधून नक्की प्रवास करा. खरंच त्या सगळ्या पण लेडीज आहेत ना, त्या खूप छान आहेत. तर आत्ता आपण भेळ वगैरे खाल्लो आहे, चाट वगैरे खाल्लं आहे, आणि त्या ब्रिजच्या इथे आलो आहे. त्या ब्रिजच्या खाली हा बघा, हा ब्रिज दिसतोय समोर, त्याच्या खाली हा आता थोडंसं पाणी, म्हणजे आता नदी तयार होत आहे. भरपूर पाऊस पडला की खूप मोठी ही नदी वाहते, म्हणजे भरपूरच पाणी असतं. विचार करा ना, इकडे बोटिंग होते त्या साईडला, त्या पलीकडे. तर मी इथे खाली गेली, थोडं पाण्याच्या बाजूला थोडेसेच पाय भिजवले, जास्त भिजली नाही. आणि इथे फोटो वगैरे आम्ही काढले, आणि भरपूर जण ह्या नदीचा पण मस्त आनंद घेत आहेत. तर अशी ही नदी. आला की नाही तुम्हाला गावचा फील? छान वाटलं ना. आणि हे आता ब्रिजवर आपण जाऊ. इथे पण बघा कसे जण सगळेजण बसले. तर ह्या ब्रिजवर मी बोलली ना तुम्हाला की आपले सेल्फी वगैरे काढण्यासाठी खूपच म्हणजे छान पॉईंट आहे. तर आम्ही पण इथे मस्त फोटो वगैरे काढले. आता पुन्हा इथे पण आम्ही दोघं जण नवरा बायको एकमेकांचे फोटो काढत होतो. तर बाजूला तो मुलगा दिसतोय, त्याला मी दादा म्हणेन, भाऊ म्हणते. तर तो स्वतःहून आला आणि बोलतो, या या मी तुमच्या दोघांचे फोटो काढतो. तर मी म्हटलं थँक्यू भाऊ. तो बोलतो, अरे मला माहिती आहे, कपल असलं की असंच असतं, एकमेकांचेच फोटो काढायला मिळतात, दोघा एकत्र फोटो काढता येत नाहीत. तर मी तुमचे काढतो फोटो. आणि त्यांनी मग आमच्या दोघांचे भरपूर इथे फोटो काढले. आणि हा जो पॉईंट आहे बघा, हा जो दिसतो ना स्पेस, इथे बोटिंग असते. तर आत्ता सध्या इथे पाणी नाही आहे, पण जेव्हा भरपूर पाणी असतं तेव्हा बोटिंग चालू असतं, आणि त्या बोटिंगचं पण एक वेगळं तिकीट आहे. तर आता त्या ब्रिजवरून आम्ही चाललो आहे, 2 मिनटाच्या अंतरावर पोचलो. आणि तेवढ्यात असं वाटत होतं की भरपूर पाऊस येतो. आणि इथे हे सगळं लावलेलं आहे, आपण पुढे कसं जायचं आहे ते बघा. आपण म्युझियम बघितले, सफारी बुकिंग आणि म्युझियम बघायला गेले होते. त्यांनी तिथे ॲरो दाखवलेत की तुम्ही इथून असं जाऊ शकता. तर इथे असं ना थोडं पाऊस पडायला लागला, तर जाणवले की बापरे भरपूरच मोठा पाऊस येणार आहे. तर लगेचच आम्ही त्या ब्रिजवरून अगदी 2 मिनटावर चाललो, आणि लेफ्टला हे असं आहे छान बसण्याचं वरती ठिकाण. तर तिथे जाऊन आम्ही बसलो, आणि तिथूनच ना मित्रमैत्रिणींनो ट्रेन पण जाते, म्हणजे ट्रेनची सफारी पण आहे ना, ती पुढे तुम्हाला दाखवत आहेत 2 मिनटावर. माझे मिस्टर शूटिंग करत आहेत आणि मी इथे वरती चालले, आणि तिथे जाऊन बसलो. त्यानंतर हार्डली 2 मिनटंच बसलो. हे बघा, हे जे आहे ना ते इथे ट्रेन आहे. तर तुम्ही आलात तर नक्की ट्रेनचं चालू असेल तर ट्रेन पण एक्सप्लोर करा. आणि ह्या खाली इथे तर आम्ही बसलो आहे ना, इथे आम्ही बसलो आहे, आणि खूप जोरात पाऊस आला. हार्डली 2 मिनटामध्ये भरपूर पाऊस आला, आणि तो पाऊसही मी कॅप्चर केलेला आहे. आणि त्याच पावसाचा आनंद तुम्ही पण घ्या, मी घेत होती. आणि तो पावसाचा आनंद घेत घेत मी हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे. जर तुम्हाला असे व्हिडिओज माझे आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो सपोर्ट करा. नक्कीच तुम्हाला छान छान गोष्टी दाखवण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण लगेचच दुसऱ्या ब्लॉगमध्ये, आणि माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तर नक्कीच मला वाटते की तुम्ही एन्जॉय करताय. तर चला मग हा पाऊस एन्जॉय करा, आणि इथेच मी या व्हिडिओला थांबवते. टेक केअर, बाय बाय. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि आनंदी राहा. आणि आपल्या चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
थँक्यू सो मच.